हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। कामाला लागा, माझ्या भूमिकेत बदल होणार नाही। स्टॅम्प पेपरवर लिहून देतो, सोबत आलेल्यांना फसवणारही नाही। अजित पवारांच्या बैठकीत कार्यकर्त्यांना सूचना। भेटीगाठी कौटुंबिक, कुठेही मॅच फिक्सिंग नाही। मुंबईतील बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून स्पष्ट। कमळ चिन्हावर नाही तर आपण घड्याळाच्या चिन्हावर महायुती म्हणून लढणार। विरोधकांच्या टीकेनंतर अजित पवारांचं बैठकीत वक्तव्य। निवडणूक आयोगाचा निकाल आमच्या बाजूने लागेल, आम्ही घड्याळ चिन्हावरच निवडणूक लढणार। सुनील तटकरेंची प्रतिक्रिया। जरांगेंच्या गावातच सरकारी बंगले बांधा, तिथूनच सगळी कामं करा, म्हणजे जीआर काढण्यासाठी कोणतीच अडचण येणार नाही। छगन भुजबळांची उपरोधिक फटकेबाजी। व्याहींचे व्याही, सगळ्यांना आरक्षण द्या। जरांगेंच्या मागणीनंतर मंत्री भुजबळांचा सरकारला घरचा आहे। 2 दिवसात आरक्षण द्या, अन्यथा पुढील दिशा ठरवणार। देव जरी आडवा आला तरी मराठ्यांना ओबीसी आरक्षणात जाण्यापासून रोखू शकणार नाही। 24 डिसेंबरच्या अल्टिमेटमवर जरांगे ठाम। देवही जरांगेनं घाबरलाय, सरकारने फक्त जरांगेंचंच ऐकायचंय, त्यांच्या सगळ्या मागण्या पूर्ण करायच्या। भुजबळांचा जरांगेनं उपरोधिक टोला। आणखी 2 वेळा 24 तारखा गेल्या तरी काहीही होणार नाही। जरांगेंच्या अल्टिमेटमवर जितेंद्र आव्हाडांची प्रतिक्रिया। सोयरे हा शब्द सरकारनेच लिहिला, शब्द लिहिताना विचार करायला हवा होता। सोयरे म्हणजे चुलते म्हणून आम्हाला वेड्यात काढता का? जरांगेंचा सवाल। सरकारला आरक्षण द्यायचं नाही, फेब्रुवारीपर्यंत फक्त वेळकाढूपणा करायचा आहे। शपथ घेतली पण मुख्यमंत्र्यांनी काही केलं नाही, रोहित पवारांची टीका। मराठ्यांना नोटीस देण्याचा प्रयोग करू नका, गृहमंत्र्यांना जड जाईल। जरांगेंचा फडणवीसांना इशारा, तर आपल्या पोरांना अटक केल्या, सर्वांनी पोलीस स्टेशनमध्ये जाऊन बसा, जरांगेंचं आवाहन। आपली संस्कृती पुरुषप्रधान, वडिलांची जात मुलांना लागते, आईची जात मुलांना लागली तर मोठा घोळ होईल। जरांगेंच्या मागणीवर बच्चू कडूंची प्रतिक्रिया। नागपूर जिल्हा बँक घोटाळा प्रकरण, काँग्रेसचे नेते सुनील केदार यांना भोवलं। केदार यांना 5 वर्षाची शिक्षा, 10 लाख दंड न भरल्यास 1 वर्ष अतिरिक्त शिक्षा। महाडमध्ये शिंदे गट आणि ठाकरे गटात राडा, भरत गोगावलेंच्या वक्तव्यावरून दोन्ही गट भिडले। पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थिती नियंत्रणात। ठाकरे गट लोकसभेच्या 23 जागा लढवणार, संजय राऊतांचा दावा, तर राऊतांच्या दाव्याचं खंडन करणार नाही, पण काँग्रेसच्या जागांबाबत हायकमांड निर्णय घेईल। विजय वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। काँग्रेसचे आमदार बळवंत वानखेडेंच्या गाडीचा आणि ट्रॅक्टरचा अपघात, एका शेतमजुराचा मृत्यू तर 2 जण गंभीर। अपघातावेळी वानखेडे यशोमती ठाकूर यांच्या गाडीतून प्रवास करत असल्याची माहिती। रत्नागिरीतील दाऊद इब्राहिमच्या 4 जागांचा 5 जानेवारीला लिलाव, जवळपास 20 गुंठ्यांहून अधिक जमिनीचा लिलाव होणार। बजरंग पुनियाकडून पद्मश्री पुरस्कार परत, महिला कुस्तीपटूंचा अपमान पाहून सन्मानाने जगू शकत नसल्याचं विधान। संजय सिंह कुस्ती महासंघाचे अध्यक्ष होताच कुस्तीपटूंमध्ये नाराजी। कोरोनाच्या नव्या व्हेरियंटच्या पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा सतर्क, टास्क फोर्स तयार करणार। आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची माहिती। गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याच्याही सूचना। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।